नमस्कार मंडळी, माझं नाव वैष्णवी आणि मी आली आहे पारनेर अहिल्यानगर इथून. आली आहे म्हणजे मी तर राहते आता 1 वर्ष झाला. सध्या US असते आणि US मास्टर्स केलं मी. आत्ताच माझं मास्टर्स झालं आहे युनिव्हर्सिटी ॲट बफलोमधून. आता विचार केला आहे थोडं यूट्यूबवर यावं, थोडंसं जे ज्ञान भेटलं आहे ते पुढे फॉरवर्ड करावं आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. ऑल्सो मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे हे मला सांगायला आवडेल. माझं पूर्ण लाईफ लहानपणापासून आय हॅव बीन प्लेईंग फुटबॉल, आय हॅव बीन प्लेईंग किकबॉक्सिंग, जुडो आणि रेसलिंग. माझं नॅशनल्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर काही केलं आहे. मोस्टली ह्या सगळ्या गेम्समुळे मला माझ्या मम्मी पप्पांनी आर्मी स्कूलमध्ये टाकलं. मेन कारण आर्मी स्कूल वॉज नॉट ओनली दॅट, बट आय ऑलवेज वॉन्टेड टू बी दॅट आर्मी ऑफिसर अँड स्टार्स ऑन माय शोल्डर. दॅट वॉज माय लाईफ गोल. बट यू नो, लाईफ हॅपन्स आणि मी सांगेल माझी लाईफची स्टोरी, हळूहळू पोचेल सगळ्यांपर्यंत. बट एवढं थोडक्यात सांगेल की आय वॉन्टेड टू बी अन आर्मी ऑफिसर. माझी मम्मी आर्मीमध्ये होती. शी वॉज द फर्स्ट लेडी टू बी इन आर्मी आणि ते लाईक इन आर्मी ॲज इन माझ्या गावातून ती पहिली बाई होती जी आर्मीमध्ये CRPFमध्ये जॉईन झाली. सो शी वॉज माय इन्स्पिरेशन ऑल अलॉंग. त्याच्यामुळे मिलिटरी स्कूल 10वीपर्यंत मिलिटरी स्कूलमध्ये होती आणि भरपूर सारे गेम्स खेळले, भरपूर सारे मेडल्स भेटले. मग 11th-12th मुंबईला शिफ्ट झालो. इट वॉज नाईस. बट आफ्टर 12th परत गावी आणि गावी मी केलं माझं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्समध्ये. सो गाव म्हणजे पारनेर माझं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ॲज युजल UPSCची तयारी आणि फायनली 2-3 वर्ष घेतले ग्रॅज्युएशन नंतर. बट रिटन आणि SSB क्लिअर झालं होतं आणि नेमकं मेडिकल्सच्या आधी आय हॅड सम सिच्युएशन वेर आय ब्रोक माय हँड अँड तिथून मला परमनंट रिजेक्शन भेटलं आर्मीमध्ये. म्हटलं UPSC CSE देऊ. आय मीन तेवढा अभ्यास तर केलाच होता मी. बट नाही, प्रॅक्टिकली विचार केला तर नव्हतं होणार ते. UPSC CSE म्हणजे IAS IPS वॉज लाईक तेवढं केलं असतं तर ऑब्व्हियसली अभ्यास जर केला असता तेवढा तर झालं असतं. बट यु नो, आय वॉज लाईक बास आता. UPSC CDS काढणं वॉज लाईक अ बिग डील फॉर मी अँड आय वॉज ओके विथ इट. आय नेव्हर वॉन्टेड टू डू ते डेस्क जॉब नव्हते करायचे मला. म्हटलं थोडं प्रॅक्टिकली विचार करू ना, काय करता येईल आता. हा ऑप्शन तर गेला आहे, हात तुटला आहे आणि आय डोंट नो, मला नाही माहिती मी काय करणार आहे स्पोर्ट्सचे. म्हटलं आता पैसा कमवू. दॅट वॉज द ओनली ऑप्शन. ओके. आणि शाणासारखा विचार करून US आम्ही आलो. आय मीन आलो म्हणजे असंच नाही उठून आलो. व्हेरी ऑनेस्टली ते जे धडपड झाले की मला माहिती पडणं की US कसे येतात लोक आणि हे सगळं कसं होतं, लाईक त्याची प्रोसिजर काय, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कसं करायचं हे माहितीच नाही. कारण की मी ग्रॅज्युएशन तर गावी केलं ना. सो सगळा क्वेश्चन मार्क होता आणि हे 0पासून, लाईक माझा पासपोर्ट काढण्यापासून हे मी काढला. आय डिड नॉट वेंट टू एनी एजंट ऑर एनिथिंग आणि माहितीच नव्हतं कसं करायचं आहे. मॉम डॅड मम्मी पप्पा डायरेक्ट बोले की करो आपको जो करना है करो, हम आपके साथ है, बट हमसे मत पूछो कि कैसे करना है. बिकॉज त्यांच्याकडे अजून पासपोर्ट नाही आहे. आणि मी US सो यू नो. आणि मला हीच गोष्ट की कसं केलं, काय सामने केले किंवा यु नो काय हर्डल्स आले त्याच्यामध्ये. मेन ह्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत.
कारण की मला माहिती आहे जोपर्यंत मी गावी होते ना तोपर्यंत मला सांगणारं कोणीच नव्हतं, किंवा आय मीन होते गावातून बरेच लोक आले तिथे US मध्ये. बट मला आज माहिती आहे की आजची युवा जे तुम्ही आज तिथे बसलेत, मला माहिती आहे की तुम्हाला काय क्वेश्चन्स आणि काय ॲन्सर्स हवेत आय गेस. आणि जर मला नसतील माहिती तर विचारा मला, तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील मला सांगायला आवडेल. आणि हो, तुम्हाला इथे घेऊन यायला तर आवडेल, पण आता माहीत नाही तात्यांचं नेमकं काय चाललं आहे. बट ड्रीम्स शुड बी बिगर ऑलवेज. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या वेळा पडली आहे ना मी, कदाचित तेवढ्या वेळा मी उठली आहे म्हणून मी आज इथे आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, आय नो इट्स नॉट अ बिग डील अँड ऑल ब्ला ब्ला ब्ला, बट आहे. आज जे मुलं तिथे स्वप्न बघतायत ना त्यांना मला इथे घेऊन यायचं आहे. आणि ह्या गोष्टीसाठी रेडी ठेवायचं की स्ट्रगल्स असणार आहेत, स्ट्रगल्स तिथे पण असणार आहेत, बट ते एस कसं करायचं आहे ना, आय थिंक आय वॉन्ट टू हेल्प यू आउट विथ दॅट. सो बघू जर्नी कशी राहील, काय राहील, आय हॅव नो आयडिया. मी फक्त स्टार्ट केलं आहे. माझ्याकडून काही चुका झाल्यात तर आय एम सॉरी. अँड आय डोंट नो, लेट्स सी कसं होतं आहे. ओके, बाय.